नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सीतानाथ श्रीरामांच्या सेवकाची सेवा ही शेकडो कामधेनूंप्रमाणे सुंदर आहे. तुमच्या मनात भरताची भक्ती आली, आता काळजी सोडा. विधात्याने सर्व जुळवून आणले आहे. हे देवराज, भरताचा प्रभाव तर बघा. श्री रघुनाथ हे मनापासून त्याला पूर्णपणे वश झाले आहेत. हे देवांनो, भरताला श्रीरामांच्या सावलीप्रमाणे अनुकरण करणारा मानून मन शांत ठेवा. घाबरण्याचे काही कारण नाही. बृहस्पती आणि देवांची संमती तसेच त्यांची काळजी ऐकून अंतर्यामी श्रीरामांना संकोच वाटू लागला. तर भरताला सर्व भार आपल्याच शिरी आला असे मनात वाटले. ते मनामध्ये असंख्य प्रकारचे अंदाज बांधू लागला. सर्व प्रकारे विचार केल्यावर शेवटी त्याने मनातल्या मनात हेच ठरवले की श्रीरामांच्या आज्ञेमध्येच आपले कल्याण आहे. त्यांनी स्वतःची प्रतिज्ञा सोडून माझी प्रतिज्ञा राखली. हे करून त्यांनी काही कमी कृपा आणि प्रेम केलेले नाही. श्री जानकीनाथांनी सर्व प्रकारे माझ्यावर अपार कृपा केली आहे. त्यानंतर भरताने दोनही कर कमल जोडून प्रणाम केला व म्हटले, हे स्वामी, हे कृपासागर, हे अंतर्यामी, आता मी अधिक काय सांगू आणि काय म्हणवून घेऊ. गुरु महाराज प्रसन्न आणि स्वामी हे मला अनुकूल आहेत हे पाहून माझ्या मलिन मनातील कल्पित दुःख नष्ट झाले. मी उगीचच भ्यालो होतो. माझी चिंता निर्मूळ होती. दिशा विसरल्या तर त्यात हे देवा सूर्याचा दोष नाही. माझे दुर्भाग्य, मातेची कुटिलता, विधात्याची वाकडी चाल आणि काळाचा कठोरपणा या सर्वांनी मिळून पाय रोवून मला नष्ट केले. परंतु शरणागताचे रक्षक असलेल्या तुम्ही आपल्या शरणागताच्या रक्षणाचे ब्रीद पाळून मला वाचवले. ही काही तुमची नवी रीत नाही. ही लोक व वेद यांनी प्रत्यक्ष प्रकट आहे, लपून राहिलेली नाही. सारे जग वाईट करणारे असो, परंतु हे स्वामी, केवळ तुम्हीच एक भले करणारे आहात. मग सांगा की कुणाच्या भलाईमुळे भले होईल. हे देवा, तुमचा स्वभाव कल्पवृक्षासारखा आहे. तो कधी कुणाला अनुकूल नसतो व प्रतिकूलही नसतो. त्या कल्पवृक्षाला ओळखून कोणी त्याच्याजवळ गेला तर त्याची केवळ सावलीच सर्व चिंता नाहीशी करणारी आहे. राजा, रंक, चांगले वाईट असे जगातील लोक या वृक्षाजवळ मागूनच मन मानेल ती वस्तू प्राप्त करतात. गुरु आणि स्वामी यांचा सर्व प्रकारे स्नेह असलेला पाहून माझा क्षोभ नाहीसा झाला. मनात कोणताही संशय उरला नाही. हे दयानिधान, आता असे करा की त्यामुळे या दासासाठी प्रभूंच्या मनाला क्षोभ होऊ नये. जो सेवक स्वामीला भीड घालून आपले भले व्हावे असे इच्छितो त्याची बुद्धी नीच होय. सर्व प्रकारे व लोभ सोडून स्वामीची सेवा करावी, यातच सेवकाचे हित आहे. हे नाथ, तुम्ही परत येण्यामध्ये सर्वांचाच स्वार्थ आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यामध्ये कोट्यवधी प्रकारचे कल्याण आहे. हेच स्वार्थ व परमार्थ यामधील सार आहे. हेच सर्व पुण्यांचे फळ व संपूर्ण शुभगतींचा शृंगार आहे. हे देव, तुम्ही माझी एक विनंती ऐकून मग जे योग्य असेल ते करा. राजतिलकासाठी सर्व सामग्री तयार करून आणली आहे. प्रभूंच्या मनात असेल तर कृपा करून तिचा उपयोग करा. लहान भाऊ शत्रुघ्नाबरोबर मला वनात पाठवा आणि तुम्ही अयोध्येला परतून सर्वांना सनात करा. नाहीतर हे नाथ, लक्ष्मण व शत्रुघ्न या दोघांना पाठवून द्या आणि मला तुमच्याबरोबर येऊ द्या. किंवा आम्ही तिन्ही भाऊ वनात जाऊ आणि हे रघुनाथ सीतादेवीसह आणि आपण अयोध्येला परत जाऊ. हे दयानिधी, ज्या रीतीने आपले मन प्रसन्न होईल ते आपण करा. हे देवा, सर्व जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली, परंतु माझ्यामध्ये नीतीचा विचार नाही की धर्माचा नाही. मी आपल्या स्वार्थासाठी सर्व गोष्टी सांगत आहे. दुःखी मनुष्याच्या मनात विवेक राहत नाही. स्वामींची आज्ञा ऐकल्यावर जो उलट उत्तर देतो अशा सेवकाला पाहून लाजेलाही लाज वाटते. मी अवगुणांचा अथांग समुद्र आहे, परंतु स्वामी, तुम्ही मला स्नेहामुळे साधू म्हणून माझी वाखणणी करता. हे कृपाळू, ज्यामुळे स्वामींच्या मनाला भीड न पडेल तोच विचार मला आवडेल. प्रभूंच्या चरणांची शपथ, मी सत्य भावनेने सांगतो की जगताच्या कल्याणाचा हाच एक उपाय आहे. संकोच सोडून प्रसन्न मनाने जी आज्ञा प्रभू देतील ती सर्व लोक शिरोधार्य मानतील आणि सर्व उपद्रव व चिंता मिटतील. भरताचे पवित्र बोलणे ऐकून देव आनंदित झाले आणि छान छान अशी प्रशंसा करीत त्यांनी फुले उधळली. अयोध्या निवासी बुचकाळ्यात पडले की आता श्रीराम काय सांगतात ते पाहूया. तपस्वी आणि वनवासी लोक श्रीराम वनातच राहतील या आशेने मनातून आनंदले, परंतु भीडेमुळे श्रीराम गप्प राहिले.
प्रभूंची ही मौन स्थिती पाहून सर्व सभा काळजीत पडली. त्यावेळी जनक राजांचे दूत आले हे ऐकून वसिष्ठांनी त्यांना त्वरित बोलावून घेतले. त्या दूतांनी येऊन प्रणाम करून श्रीरामचंद्रांना पाहिले. त्यांचा मुनींसारखा वेश पाहून त्यांना फार दुःख झाले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी दूतांना म्हटले की राजा जनकांच्या खुशालीविषयी सांगा. मुनींचे हे बोलणे ऐकून संकोचाने पृथ्वीवर मस्तक टेकून ते श्रेष्ठ दूत हात जोडून म्हणाले, हे स्वामी, हे गोस्वामी, तुम्ही आदराने विचारले याचमुळे खुशाली सिद्ध झाली. अन्यथा हे नाथ क्षेमकुशल हे सर्व कोसलनाथ दशरथांच्या बरोबर निघून गेले. तसे पाहिले तर सर्व जग हेच अनाथ झाले आहे, परंतु मिथिला आणि अयोध्या या विशेष करून अनाथ झालेल्या आहेत. आजच्यासाठी धन्यवाद.